नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। आज मी आहे दार्जिलिंगला। हा बघा, हा आपला हॉटेल आहे। असं आहे आपला हॉटेल। हॉटेलचं नाव आहे क्रिस्टन रिसॉर्ट। आता चाललो साईट सीइंग करायला, दाखवतो कशा आहेत साईट सीइंग। गाईस आता सगळ्यात पहिलं आलो झू मध्ये। हा बघा, हा आहे झूची एंट्रन्स। तर आतमध्ये जाऊन दाखवतो काय काय आहे। गाईस हा बघा, हा झूचा मॅप आहे। बघा इथे एक वेगळा प्राणी आहे। इथे भालू होते पण ते आता ते साईडला गेलेत म्हणून ते दिसत नाही। तर चाललो पुढे, दुसरं बघू काय दिसतंय। इथे पण काहीतरी आहे गाईस, तेच आहेत सेम, थोडेसे वेगळे फक्त हे मोठे आहेत। तिथे पुढे दुसरं आहे हिमालयन थार। इथं ते बारकेवाले आहेत। तर पुढं बघू काय आहे। तर तिथं पण आहे मारखोर। मस्त बनवलं पण गाईस इथं डिअर आहेत, बघू शकता कसे आहेत। तो ते सांबर डिअर, ते बघा ते आता ब्रेकफास्ट करतात त्यांचा। ते ब्ल्यू शिप आहे, ती बघा एकच आहे तिथं, ती बघा एकच आहे। बाकी इथं दुसरा एकच आहे, ती एकटी आहे, तिचं नाव आहे ब्ल्यू शिप। इथं याक आहेत बघा, दोन दोन आहेत। मिशमी टाकीन आहे, तर बघू शकता तिथे दोन दिसतात फक्त। ते पण ब्रेकफास्ट करतात, तीन आहेत गाईस। हे बघा इथे एक लपलाय, इथं बारके बारके डिअर आहेत, ते बार्किंग डिअर होते ते। गाईस इकडं चित्ता आहे बघा, झोपलाय। इकडे पण टायगरच आहेत पण ते आता लपलेत, आल्यावरती बघून जा गाईस। हा बघा इथं स्नो लेपर्ड आहे गाईस। इथे रोसेट कोकाटे आहे बघा, तिथं आहे त्या सफेदीच्या पाठी। पुढे चाललो, इथे आफ्रिकन ग्रे पॅरेट आहे। सिल्वर फिजंट आहे बघा गाईस। इकडे कोंबड्या आहेत बघा, तो कोंबडा इथं काय लिहिलंय, रेड जंगल फोल, पण आपण काय बोलतो गावठी कोंबडा। बघा ते साईडला जे बघितले ते हे साईडला पण आहेत। पोपट इथंच आहे बघा। व्हाईट टायगर आलेला आहे, रॉयल टायगर आहे हा बेंगालचा, चालला बघा बरं। असं बाजूला बघतोय, इथे काहीतरी असेल म्हणून तो बघतोय। त्याला माहिती आहे आम्ही त्याची व्हिडिओ काढतो म्हणून तो येतोय। तिथंच फिरतोय तो सफेद टायगर। ह्याच टायगरला बघत होता तिकडनं, तर इथं गप्प बसलाय पण सफेद टायगर त्याला मारायलाच बघत होता। इथं बघा रेड पांडा आहे, रेड पांडा नाही वाटत, तो दुसराच काहीतरी आहे। पुढे जाऊन सांगतो काय। गाईस हे वाईल्ड बेरीज होते, ते टायगर ओस्कार आहेत, इथं ॲक्वेरियम आहेत सगळे।
इथं तर काही दिसतच नाही. काहीच आता आलो हिमालयन माउंटेनरिंग इन्स्टिट्यूटकडे. हा बघा चाललो आत, दाखवतो तिथं काय आहे. तिथं झिपलाईन आहे हे बघा, ते दिसत नाही झाडांच्या ह्याच्यात. ते सगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत बघा. गाईस हा बघा इथं किती मोठं झाड आहे, अजून एकदम सरळ आहे एकदम. अजून इथं पुढं हिमालयन पर्वतारोहण संस्था, हिमालयन माउंटेनिंग इन्स्टिट्यूट आहे. गाईस इतर रशियनचे नावं लिहिलेत, म्हणजे ते गाठी बांधतात ना पर्वत चढायला, त्यांची नावं आहेत सगळी. हे बघा असे असतात. असं आहे इथे. अजून असं आहे सगळं इकडं. गाईचं काय चाललं आहे यांच्या म्युझियममध्ये, दाखवतो कसं आहे यांचं म्युझियम. ऐसी आहे म्युझियमची एंट्रन्स बघा. गाईस आता फोटोग्राफी अजून व्हिडिओ अलाउड नव्हती म्हणून तुम्हाला दाखवू नाही शकलो, आल्यावरती बघून जावा. गाईस इथं बेंगाल नॅचरल हिस्ट्री म्युझियम आहे. तर बघतो आतमध्ये अलाउड आहे का फोटो अजून व्हिडिओ. जर अलाउड असलं तर तुम्हाला दाखवतो, आल्यावरती बघून जावा. गाईस आतमध्ये व्हिडिओ अलाउड नव्हती, आल्यावरती बघून जावा तुम्ही. आहे चांगलं, एक नंबर आहे आतमध्ये बघायला. तर चाललो गाडीमध्ये, सगळं दाखवून झालं. फक्त तुम्हाला एक ज्यूस दाखवायला भेटला नाही, तर दुसऱ्या इथं गेल्यावरती दाखवतो. काहीच आता आलो टी गार्डनमध्ये. तर हे बघा असं आहे इथं, कडनं व्ह्यू बघा कसला भारी दिसतो. गाईस इथं चायची झाड आहेत बघा. गाईस हे बघा इथं सगळे फक्त चायचीच झाड आहेत. दुसरं काही इथं आहे नाही. आणि इथं ड्रेसचा आहे यांचा, 50 रुपीज टका. काहीच आता टी गार्डन मध्ये झाडांचे एकदम जवळ आलो बघा. हे आहेत झाडं, आणि या इथं कपडे घातलेत यांचे, अशी जवळ ना दिसतात. सगळी झाडच आहेत चायची. इकडनं व्ह्यू एकदम भारी दिसतो बघा. काहीच आता जापानीज टेम्पल, अजून वर्ड पीस पकोडाला आलो. पगोडा दाखवतो कसं आहे हे बघा. हा हे जापानीज टेम्पल. हे बघा असं आहे आतमध्ये. ऐसे बघा असं इथं. हा आहे पीस वर्ल्ड पगोडा. आता तिथं चाललोय. गाईस आता आलो वरती, कसं आहे बघा इकडं कसं आहे वर. गाईस बघा इकडं असं आहे. गाईस हे सगळं जापानचं आहे.
सगळे साईट सीइंग झालेले आहेत. आता तुम्हाला संध्याकाळी दाखवतो मॉल रोड कसं आहे ते. चाललो डायरेक्ट रूमवरती, संध्याकाळी दाखवतो मॉल रोड कसं आहे. आता रेडी झालो मॉल रोडला जायला. तर मी कपडे चेंज केलेत. तुम्हाला वाटत असेल दुसरा दिवस आहे, पण नाही, कपडे चेंज केलेत. त्याच्या आधी तुम्ही रूमचा टूर बघा, नंतर मग जाऊ आपण मॉल रोडला डायरेक्ट. गाईस आहे आपला रूम. हा बघा, आता आतमध्ये सगळ्यात पहिले येतो बाथरूम. बाथरूम नंतर पुढं येतो TV, एक टेबल, हा बेड आणि इथे आहे 2 खुर्च्या. हॉटेलवरनं व्ह्यू बघा कसला भारी दिसतो. गाईस आता आलो हॉटेलच्या बाहेर. आता चाललो इथं मॉल रोडला. तर इथं गणपती बाप्पा आहेत, मस्त दाखवतो तुम्हाला समोरून एकदम. बोला गणपती बाप्पा मोरया. चला तर जाऊ मस्त मॉल रोडला. अजून मग तिथं तुम्हाला दाखवतो किती दुकान आहेत. चला, हा बघा, हा आपला हॉटेल असा दिसतो इकडनं. जाऊ पुढं. मॉल रोडकडे जाता वेळेस एक असं आहे, इथं पण मार्केट आहे, पण हे आहे गोरखा रंगमंचन भवन. इथं तुम्ही येऊ शकता फोटो वगैरे काढायला. आता आय लव्ह दार्जिलिंगच्या इथं आलो. इथं तुम्ही येऊ शकता फोटो काढायला. कसं आहे काहीच. आता मॉल रोडमध्ये एंटर केलेलं आहे, बघू शकता कसं आहे. इथे काही स्क्रीन वगैरे आहे बघा. त्याच्यावर इथं फोटो काढू शकता तुम्ही. गाईस आता इथं दुकानं चालू झाली बघा सगळी. चहाचं दुकान आहे. हा हॉटेल. काहीच इथं हा कपड्यांचं दुकान आहे. हा चले इकडे पाहिजे का. आपण चहाचं दुकान आहे गोल्डन टिप्स. इकडनं कपड्यांचा मार्केट चालू झाला. इथे एक दुकानावरती आलो. अजून तिथं अशा पिशव्या भेटतात बघा. हे जे पाऊस दिसतात ना, त्याच्या आतमध्ये एवढ्या मोठ्या पिशव्या आहेत, बघू शकता. 50 रुपयाला भेटतात. तुम्ही पण येऊन घेऊ शकता. सुद्धा इथं रामनवमी आहे, म्हणजे आपली इथं पण आहे, म्हणून इथं बघा झेंडे लावले जय श्रीराम करून. तर उद्या आहे रामनवमी, म्हणून हॅप्पी रामनवमी आहे सगळ्यांना ॲडव्हान्समध्ये. हे बघा अशी इथं दुकानं आहेत. ही सगळी इकडं दुकानं आहेत. फक्त तुम्ही येऊ शकता शॉपिंगला. तर KFC डॉमिनोज पण आहे. झेंडे लावले पूर्ण. KFC अजून डॉमिनोज. हा डॉमिनोज, हा KFC. अजून हा आहे ग्लेनरीज. तुम्ही बघितलाच असाल जर तुम्ही दुसऱ्या लोकांचे ब्लॉग बघितले असतील तर दार्जिलिंगचे.
ही आहे ग्लेनेरीज. आणि जर तुम्हाला फोटो काढायचे असतील ना तर मग संध्याकाळच्याच टायमिंगला या, कारण इथं तो लाइटिंग असते एकदम भारी. बघू शकता कशी लाइटिंग आहे. सगळे दुकानांना लाइटिंगच लाइटिंग आहे गाईस. गाईस आता आलो हॉटेलवर, तर तुम्हाला दाखवतो हॉटेल कसं आहे. हा बघा, इकडनं पहिले गेल्यावरची दरवाजा जातो आत. गाईस इथं आत आल्यावरती इथं असे सोफे आहेत आणि पुढे इथं हा जो तिथं दिसतोय ना जिथे पुढे तिथं जेवायसाठी आहे. असं आहे इकडे. आणि इथे वॉशरूम आहे. इथे ही लिफ्ट आणि तिथं जेवायला असतो जिथं आम्ही जातो. तिथं जेवायला आहे, तिथं नंतर दाखवतो कसा असतो आतमधून. अजून इथं हा गार्डन. तर चाललं रूमवरती. गाईस आता डिनरवरून आलो. तर आजच्यासाठी एवढाच. जर ब्लॉग आवडला असेल तर मला लाईक शेअर अजून सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.